नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मऊ, स्पंजी आणि ताजं पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अनेकांना असं वाटतं की पनीर बनवणं खूप कठीण आहे किंवा ते फक्त डेअरीमध्ये चांगलं बनतं, पण तसं अजिबात नाही। योग्य पद्धत आणि काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर आपण घरच्या घरी पनीर नक्की बनवू शकतो आणि ते पनीर बाजारातील पनीरपेक्षाही जास्त चविष्ट आणि ताजं बनतं। तर या व्हिडिओच्या शेवटी मी काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 ते 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध फॅट असलेलं दूध घ्यायचं आहे। आता हे जे पनीर आहे हे मी अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवलेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे। तर इथे आपल्याला दूध लागणार आहे, त्याचबरोबर लिंबाचा रस, पाणी आणि एक सुती कापड लागणार आहे। तर एवढ्या कमी साहित्यामध्ये आपण हे पनीर अगदी छान असं डेअरी सारखं ताजं स्पंजी असं पनीर आपण बनवणार आहोत। इथे आता दूध उकळायला ठेवलेलं आहे। दूध उतूही जाऊ द्यायचं नाही, त्याला मध्ये हलवत राहायचं आहे आणि ते खाली लागतही नाही। जर आपण त्याला चमच्याने हलवत राहिलं तर ते फार उकळूही द्यायचं नाही। आता दूध चांगलं गरम झालेलं आहे। तर आता हे दूध उतू जाऊ नये, आपण फ्लेम त्याची लो करायची आहे, कमी गॅस करायचा आहे आणि त्याच्या काठांवर मी वजन ठेवलेलं आहे जेणेकरून ते उतू जाणार नाही। तर इथे एका वाटीमध्ये मी 2 चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे। जेवढा लिंबाचा रस घेतलेला आहे तेवढंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। तर 2 चमचे पाणी मी इथे टाकलेलं आहे। आता हे मिश्रण लिंबाचा रस आणि पाणी हे हळूहळू थोडं थोडं आपल्याला ह्या पातेल्यामध्ये दुधामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते दूध काय होईल, फोडता येईल किंवा फेटता येईल। पहा आता इथे दूध फुटत आलेलं आहे, म्हणजे 10 मिनिटांमध्येच दूध चांगलं फुटतं। तर आता याचं जे पाणी आहे ते आपल्याला चांगलं निथळून घ्यायचं आहे। पनीर एका साईडला आणि पाणी एका साईडला, आणि हे एका सुती कापडामध्ये चाळणी ठेवून ते आपल्याला छान असं पनीर धुवून घ्यायचं आहे। थंड पाणी ओतायचं आहे, सुती कापड वापरायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला पिळून घ्यायचं आहे। आता हा जो पंच आहे हा मी चांगलं त्याचं पूर्ण पाणी निथळेपर्यंत त्याला छान असं पिळून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आता याला बांधून त्याच्यावर वजन ठेवून 1 तासासाठी हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर 1 तासानंतर आता पहा, तुम्ही पाहू शकता, आणखी थोडा वेळ ठेवलं तर खूप छान होतं, पण मी इथे 1च तास ठेवलेला आहे। पहा, तुम्ही पाहू शकता अगदी बाजारात जसं मिळतं तसं त्यापेक्षाही ताजं पनीर आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे। तर ते सुरीनं मी अगोदर लिंबू कापलं होतं, त्यामुळे ते थोडंसं पनीरला चिकटलेलं आहे, नाहीतर ते चिकटत नाही। अतिशय छान असं मऊ लुसलुशीत पनीर तयार झालेलं आहे। तर आता मी तुम्हाला काही टिप्सही सांगणार आहे। तर पनीर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही क्रीमयुक्त किंवा फॅटचं दूध वापरा। म्हशीचं दूध असेल तर अतिउत्तम, किंवा नसेल गाईचं दूध असेल तर ते सुद्धा क्रीमयुक्त असलं पाहिजे, जेणेकरून आपलं पनीर छान होईल। त्यानंतर पनीर बनवताना ते खूप उकळू नका, दूध उकळू नका। तुम्ही ज्यावेळेस लिंबाचा रस टाकता तेव्हा थोड्या वेळेस ते गरम करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे। 10 मिनिटांमध्ये पनीर काय होतं, म्हणजे ते दूध फाटतं। त्यानंतर ते पनीर गाळण्यासाठी आपल्याला सुती कापडाचाच वापर करायचा आहे। छान स्वच्छ धुतलेलं कापड पाहिजे आणि जे पनीर आहे ते धुण्यासाठी तुम्ही थंड पाणी वापरा। तर ह्या ट्रिक जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं पनीर अगदी छान मऊ लुसलुशीत असं तयार होईल। त्यानंतरची टिप्स म्हणजे जर तुम्हाला पनीर लगेच वापरायचं नसेल तर ते पनीर पाण्यामध्ये बुडवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्यामुळे ते 2 ते 3 दिवस ताजा आणि मऊ राहतो। तर मैत्रिणींनो, एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी बाजारासारखं मऊ आणि स्वादिष्ट पनीर बनवू शकता। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांसोबत शेअर करा। आणि अशा सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी, नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।